नमस्कार मंडळी मंडळी मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट उडता उडता नितीन तेंडुलकर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेला महिना आपण भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना आपण डेडिकेट केला होता. आता पुन्हा नितीन दादांच्या ज्या फ्लाइंगच्या संदर्भात किंवा इतर ज्या काही गमती जमती आहेत ते आपण ऐकणार आहोत. पण सचिनने कसं माहिती का, जे काही 24 वर्ष काढले ते एका सिंहासारखे काढले, राजासारखे काढले. त्यामुळे आता व्हिडिओ तयार करण्यापूर्वी आमच्या गप्पा झाला होता. म्हटलं दादा आता कुठला तू प्रसंग सांगणार, तर त्यांनी मला सिंहाचा सांगितलं. आता म्हटलं विचार केला, सिंह, सचिन तेंडुलकर, फ्लाइंग, काय गोंधळ आहे. मी डोक्याला शॉट घेत नाही. नितीनकडे पाठवतो. हे बाबा काय, बाबा काय प्रकार, काय बाबा. नमस्कार, स्वागत सर्वांचं. काही काही प्रसंग असतात माहिती ना, की त्यांच्या आठवणीने सुद्धा अंगावर काटा येतो. असा एक प्रसंग मी सांगणार आहे. मसाई माराचा. मसाई मारा हे नॅशनल रिझर्व आहे केनिया शहरामध्ये. जसं आपलं नॅशनल पार्क असतं ना, बोरुविला, की ज्यामध्ये व्हॅन, जाळीदार व्हॅन असते. ती तुम्हाला त्या मसाई माराच्या ते माळरानासारखं असतं, म्हणजे असं माळरान जंगल असतं असं. पण म्हणजे ज्यात गवत कमी असतं. सिंह जनरली हा ओनली कॅट फॅमिली मधला असा आहे की तो ओपन स्पेसवर बसतो. बाकीचे कॅट फॅमिली जे असतात ना, थोडे शाय असतात. म्हणजे ते इन्क्लुडिंग टायगर सुद्धा. टायगर हा बिगेस्ट कॅट आहे, पण तो फॉरेस्टमध्ये असतो, आतमध्ये असतो. पण सिंह हा एकच कॅट फॅमिली मधला असा आहे की जो ओपन ह्याच्यात बसतो आणि ते सगळे एकत्र बसतात. तर अशी व्हॅन निघालेली होती. व्हॅन मध्ये क्रू होते, सगळेजण बसलेले. जाळीदार व्हॅन होती. आणि सिंह, एक 15-16 सिंह दुपारच्या वेळेला पडलेले, लोळत पडलेले होते. दिवसा शिकार नाही करत ते, लोळत पडलेले असतात. वामकुक्षी घेत होते. वामकुक्षी घेत होते. वामकुक्षी घेत होते. आणि यांना थ्रिल वाटत होतं, कारण व्हॅन त्यांच्या जवळ 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 गेली. सिंहाला चक्क बघणं जवळून सगळ्या फोटो घेत होते. कॉमेंट्री चालू होती त्याची. आणि ड्रायव्हर सुद्धा त्यांच्या दिशेने जितका जवळ नेता येईल तेवढं नेत होता. आणि सिंहाने नेहमीच असल्यामुळे दुर्लक्ष करत होते. ते आपले आरामात बसलेले होते, पडलेले होते आरामात. आणि 15-16 होते चांगले. म्हणजे सिंह, सिंहिणी, त्यांची बछडी आणि 2-3 फॅमिलीज वगैरे अशा. आणि अचानक काय झालं माहिती ना, हे सगळं चांगलं चालू होतं. लोक पण फोटो घेत होते आणि थ्रिल एक प्रकारचं होतं. काय जोडून बघतोय आपण राजाला, चक्क जंगलच्या राजाला. आणि अचानक काय झालं माहिती ना, की ड्रायव्हरचा जेव्हा चावीने इंजिनचा आवाज आहे ना, ठप्प झाला एकदम. त्यांनी चावी फिरवली, जर असं इंजिन गुरुगुरलं आणि जरा पुढे गेलं, ठप्प. म्हणजे सिंहाच्या दिशेने पुढे गेलं, ठप्प झालं. गाडी बंद पडली. ड्रायव्हर घामाघूम झाला. आणि कॉमेंटेटरने त्याला विचारलं काय झालं ग. ड्रायव्हरने सांगितलं गाडीच चालत नाहीये. आणि त्याच्या सिंहांच्या समोर ते बघितल्यावर कॉमेंटेटरचा आवाज पण बसला, गप्प झाला. त्याची कॉमेंट्री बंद. तो पण बुक झाल्यानंतर मग लोकांना शंका आली, पण झालं काय. मग कोणाला तरी कळलं की गाडीच बंद पडली. आता थ्रिलची जागा चिंतेने घेतली. आता करणार काय जर गाडी इथे बंद पडली तर. आणि आतमध्ये मग जरा गडबड चालू झाली लोकांची. ते बघितलं, त्या सिंहांपैकी एकाला काहीतरी संशय आला, काहीतरी सिंहांपैकी. तो आपला डुलत आला जवळ. आणि त्याचं एवढं मोठं आयाळचं एवढं तोंड, ते त्यांनी त्या खिडकीशी लावल्यावर खिडकीला शी बसलेल्या मुलं मुली जे सगळे किंचाळायला सुरुवात केली त्यांनी.
कित्येक जण त्यातले जण धडपडायला लागले आणि काही जण बेशुद्ध पडले, काही जण देवाचा धावा चालू केला, रडायला लागले. ते बघितलं सिंहाला कधी संशय आला. मग त्यांनी गुरगुरत आपल्या सांकेतिक भाषेत इतरांना सांगितलं. बरोबर सगळे सिंह आले. मग हळूहळू करत सगळेजण जमले त्या गाडीच्या भोवती. आता सिंह म्हणजे तुला माहिती आहे सिंहाची ताकद केवढी. तो हत्ती आणि गेंडेसारख्या मोठमोठ्या प्राण्यांना हादरून शकतो आपल्या पंजांनी. त्या गाडीचा त्यांनी भुगा केला असता. त्याने ढकलली गाडी, पण ती गाडी खरं म्हणजे उलटी व्हायला पाहिजे होती. परंतु ह्या साईडला पण सिंह असल्यामुळे त्यांनी पण ढकलली आणि त्यामुळे त्यांना एक नवीन गेमच सापडला, ढकलाढकलीचा. त्यांनी इकडं ढकलायचं, त्यांनी तिकडं ढकलायचं आणि या ढकलाढकलीमध्ये आतले गडी गारद झाले होते. बरेच जण बेशुद्ध पडले, काही जणांना घाम फुटला, काही जण देवाचा दावा करायला लागला, आई बम्मा वगैरे सगळ्यांची आठवण यायला लागली. आणि बरोबर आहे, कारण आता काय करत. आणि ह्या ढकलाढकलीमध्ये काय झालं होतं ना, की रेंजर्स असतात तिथे, ते संरक्षण म्हणून एक संरक्षक म्हणून असतात. त्यांना सुरुवातीला वाटलं की हे सिंह बघायला म्हणून गाडी थांबवली असेल. पण जेव्हा हा प्रकार बघितला त्या त्यांना कळलं की दाल में कुछ काला है. ढकलाढकलीचा दाल में कुछ काला है म्हटल्यावर त्यांनी लांबून गोळीबार चालू केला. आणि गोळीबार चालू केल्यावर ते सिंह पांगले तिथून. आणि या ढकलाढकलीमध्ये काय झालं माहितीये का, गाडी अचानक चार्ज झाली. तोपर्यंत सिंहानी ते टायर बियर पण फाडून काढले होते. त्याचे रिम फक्त उरले होते. ते 2-4 टायर राहिले असतील, काही फाडून टाकले ते तोंडाने. आणि त्या ढकलाढकलीमध्ये गाडी चार्ज झाली आणि तो ड्रायव्हर पण चार्ज झाला. आणि त्यांनी कशी बशी ती गाडी ढकलत त्याच्या पलीकडे नेली, पारच्या पलीकडे नेली. आणि पारच्या पलीकडे एक हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलमध्ये त्यातल्या काही जणांना जे बेशुद्ध पडले होते त्यांना ऍडमिट केलं, त्यांना औषधं वगैरे दिली, बरं केलं. आणि दुसऱ्या मार्गाने ते सर्वजण हॉटेलला परत आले. रात्री रवी माझ्याबरोबर होता. त्या ह्याच्यात बसलेला होता तो, मी नव्हतो त्या ह्याच्यात. रवी मला रूमवर भेटला आणि आम्ही गप्पा मारत असताना जरा असं 1-2 ड्रिंक्स घेऊन आम्ही कॉफी शॉप मधनं डिनर मागितलं होतं. तर त्यांनी मला ही सगळी इत्थंभूत कहाणी सांगितली ढकलाढकली. तेव्हा माझ्या अंगावर शहारा आला. म्हटलं सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा मी त्या गाडीत नव्हतो. सुदैवाने ह्यासाठी, कारण खरं काय झालं असतं तर आज मी जिवंत नसतो ते सांगायला. दुर्दैव यासाठीच की असं म्हणतात ना की लिव्ह डेंजरसली. कधी कधी असं अशा प्रसंगात जावं की तुम्हाला जीवनाचा खरोखरीचा अर्थ कळला पाहिजे असा. बरोबर. पण त्याला मी मुकलो असं म्हणता येईल. पण व्हॉट एव्हर इट इज, त्याच्या दुसऱ्या कल्पनेने सुद्धा माझ्या अंगावर आजही काटा येतो. आणि वाटतं की परत मसाई मारायला गेला तर आपल्याला विचार करावा लागेल की गाडी आधी पहिली ठीक आहे ना, सगळं बघूनच जावं लागेल. तर अशी ही मसाई माराची एक अंगावर काटा आणणारी कहाणी. मंडळी, फ्लाइंग मुवमेंट म्हणलं थोडासा ट्रॅक दादांनी बदलला, पण एक छानशी गोष्ट सांगितली. अशा अनेक गोष्टी, अनेक किस्से तुम्हाला ऐकायचे आहेत. तुर्तास आम्ही दोघं इथे थांबतो. धन्यवाद.